उशीर तू किती हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की हा यमाई देवीच्या दर्शनाचा ब्लॉग आहे। आम्ही सगळे मुंबईला यायच्या एक दिवस आधी यमाई देवीच्या डोंगरावर गेलो होतो दर्शनासाठी। हे रात्री पण असतं, लाइटिंग आहे वरती। हे संग्रहालय माझ्या बंद केलं ना, बंद नाही लेट आलो, टायमिंग असेल माझ्या संग्रहालयाचं टायमिंग नाही, 4:45ला 4:45ला आणि इथे आम्ही यमाई देवीच्या डोंगरावर पोहोचलो होतो। आणि तुम्ही जे ऐकलं ते घरातल्या 3 पिढ्यांचं डिस्कशन आहे। जेव्हा 3 पिढ्या एकत्र असतात तेव्हा त्यांचे कसे डिस्कशन्स असतात हे तर तुम्हाला माहित असेलच। आणि हा डोंगर खूप सुंदर आहे, थोडा असा उभा आहे स्ट्रेट, पण खूप छान आहे। गाड्या अगदी वरतीपर्यंत जातात आणि रस्ता पण खूप चांगला आहे। औंध तर बऱ्याच जणांना माहीत असेल, कारण पुस्तकामध्ये सुद्धा औंध गावाचा बऱ्याच ठिकाणी केलेला आहे, उल्लेख केलेला आहे बऱ्याच ठिकाणी। आणि तुम्ही बघताय की घाट कसा आहे, खूप सुंदर डोंगर आहे हा, घाट पण खूप छान आहे आणि रस्ता अगदी व्यवस्थित आहे, अगदी छान मोठा आणि वरतीपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता आहे। इतकं सुंदर वाटत होतं इथे। आणि आम्ही इथे पोहोचलो आहोत मंदिराच्या बाहेर। पुढे आता तुम्ही आधी पूर्ण दर्शनाचा ब्लॉग बघून घ्या। 2 गेट आहेत आतमध्ये येण्यासाठी, म्हणजे मला जेवढं माहित आहे तेवढं सांगतेय मी। एक जिकडून गाड्यांनी येतात लोक तिकडून, आणि पायऱ्यांनी सुद्धा चांगला रस्ता आहे जाण्यासाठी, तिकडून एक वरती येण्याचा गेट आहे। आणि हे मंदिर आहे अतिशय सुंदर आणि खूप छान मंदिर आहे। त्याचबरोबर ह्याच डोंगरावरती एक संग्रहालय सुद्धा आहे, जिथे खूप काही बघण्यासारखं आहे। आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलेलो त्यामुळे तिथे नाही गेलो, पण ते संग्रहालय सुद्धा अतिशय सुंदर आहे बघण्यासाठी। आणि ही माझी मोठी आई आहे, म्हणजे मोठी चुलती, आणि आम्ही सगळे होतो बाकीचे घरातले। इथे गेल्यानंतर आई सांगत होती तसं तसं आम्ही करत होतो, म्हणजे पाया पडायचं किंवा ओटी भरायची किंवा काय काय अजून असतं ते। अजिबात गर्दी नव्हती आणि खूप छान वातावरण होतं। संध्याकाळी गेलो होतो आम्ही, त्यामुळे अतिशय छान वाटत होतं। ऊन नसल्यामुळे, म्हणजे दुपारचं उन्हात गेलो नाही, त्यामुळे खूप भारी वाटलं, अजिबात थकवा पण आला नाही। थांबा पप्पा, अर्चू गप्पा मारते ती बघा। एक मिनिट
पाया पड खाली बसून आपण पाया पडा पाया पडा पाया पडा पाया पडा आई श्री अमाई माता की जय। असं उलट प्रदक्षिणा मार। असं सुंदर दर्शन घेतलं आम्ही आणि गाभाऱ्यातला व्लॉग मी सुद्धा व्हॉइस ओव्हर केला नाही, तिथलं तुम्हाला जसं आहे तसाच रॉ व्लॉग अपलोड केला आहे, म्हणजे तुम्हालाही छान दर्शन झालं असेल। तिथून आम्ही निघालो, नंतर मग आमच्या फॅमिलीतले जे काही फोटो काढण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, मी, वहिनी, ऋतुजा, आम्ही सगळेजण फोटो काढत होतो आणि बाकी सगळे तिथला आनंद घेत होते। खूप छान वाटत होतं, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला डोंगरावरून कसं वाटेल इतकं भारी वातावरण होतं। आणि मग आम्ही तिथे थोडंसं फोटोशूट केलं, ज्यांना ज्यांना फोटोज काढायचे होते, व्हिडिओज काढायचे होते त्यांनी काढले। आई आणि मम्मीचं डिस्कशन चालू होतं की आधीच्या काळात कसं होतं, आता बरंच इथे डेव्हलप झालं आहे, तर त्यांचं ते वेगळं डिस्कशन चालू होतं। तिकडून निघालो आम्ही, खाली औंध गावात तळ्यावर जाण्याचा प्रोग्राम होता, तिथे सुद्धा एक मोठं ग्रामदैवत आहे, तिथे जाणार होतो आणि राजवाडा म्हणजे ते वाडा आहे तो बघण्यासाठी पण जाणार होतो। हे तळं आहे, इथलं पाणी अतिशय औषधी आहे असं म्हटलं जातं। आता सध्या तिथे कन्स्ट्रक्शन चालू होतं, त्यामुळे आम्ही काही पुढे गेलो नाही आणि इथे एक मंदिर आहे गावातलं देवीचं, तिथे दर्शन घ्यायला गेलो। तिथे दर्शन घेऊन आम्हाला पुढे अजून एका ठिकाणी वाडा आहे, तिथे पण दर्शनासाठी जायचं होतं। इकडचं कर मंदिर गिनाराची एंट्री खाली जे पाया पडते। गावी गेल्यानंतर मी एक नोटीस केलं की मंदिरं खूप छान प्रशस्त आणि खूप सुंदर असतात, खूप शांत वाटतं तिथे। हे मंदिर पण गावातलं खूप छान होतं, इथे पण खूप आतमध्ये गाभाऱ्यात मस्त सजवलेलं आणि खूप शांत आणि भारी वाटत होतं। इथे आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो। हे यमाई देवीचंच पण गावातलं मंदिर आहे, जे खाली आहे, म्हणजे डोंगरावरचं आहे ते मोठं, आणि हे एक आहे। हा तो वाडा आहे ज्याबद्दल मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आम्ही एका वाड्यावरती तिथे बघायला जाणार आहोत। हा तिथला रथ आहे। मला एक्झॅक्टली माहीत नाहीये की इथे म्हणजे कशाबद्दल आहे हे सगळं, पण आम्ही सगळेजण बघायला गेलो होतो। खूप छान होतं। आतमध्ये जाता नाही आलं कारण आतमध्ये कन्स्ट्रक्शन चालू होतं, त्यामुळे तिथूनच सगळ्यांना बाहेर पाठवत होते।
आणि तिकडून आम्ही डायरेक्ट पोहोचलो जिथे आम्हाला जेवायला थांबायचं होतं तिथे. आमच्या मोठ्या दादाने सांगितलं होतं हे चांगलं हॉटेल आहे, इथे जेवायला जा. त्यामुळे आम्ही घरी जाताना इथे गेलो होतो. खूप मोठं आणि खूप प्रशस्त हॉटेल आहे आणि इथलं डेकोरेशन अतिशय सुंदर आहे. एकदम जुन्या काळातले असतात त्या थीमला धरून केलेलं डेकोरेशन आहे. तुम्ही बघताय बाहेर बैलगाडी आहे आणि एकदम वाडा टाईप असं मस्त हॉटेल आहे हे. गावी हॉटेल्समध्ये जास्त गर्दी नसते कारण रात्रीच्या वेळेला एवढी लोक बाहेर पडत नाहीत. आम्हाला इथे जेवायला आम्ही थांबलो होतो तोपर्यंत सगळेजण बघून घेत होते हॉटेल. आतमधून पण छान होतं, प्रशस्त आणि सुंदर होतं. अजिबात मच्छर किंवा असं काहीही नव्हतं. खूप छान आणि सुंदर हॉटेल आहे हे. इथे थांबलो आम्ही थोडा वेळ जेवणासाठी कारण आता घरी जायला लेट होणार होता, त्यामुळे आमचं जेवून जायचं डिसाईड झालं होतं. त्यानंतर आला आमचा मेन्यू. या सगळ्याचा आनंद घेतला आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तिकडून. एकदम छान काळी रात्र आणि अजिबात लाईट्स नव्हत्या, फक्त गाडीच्या लाईटवर आम्ही भाऊ ड्राईव्ह करत होता आणि इतकं छान वाटत होतं हे वातावरण. आणि आम्ही सगळे जोरजोरात गाडीत गाणी गात होतो. खूप भारी वाटत होतं. हे एक्सपिरियन्स करणं खूप महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला त्यातला आनंद कळेल. त्यानंतर आम्ही सगळे घरी पोहोचलो. आणि हे सगळे आहेत काही फोटोज जे आम्ही तिथे मंदिरामध्ये गडावर क्लिक केले होते. हा व्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल आणि या व्लॉगमधलं काहीही आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज 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 सबस्क्राईब करा, त्यामुळे माझा चॅनल लवकर ग्रो होईल. आणि आपण सगळे भेटूयात पुन्हा एकदा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.